नमस्कार मंडळी, 3ऱ्या भागापर्यंत पोहोचलो आपण. करूया सुरुवात 3ऱ्या भागाला. थोडं तुझं थोडं माझं. भाग 3. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. सकाळपासून अमित थोडा अस्वस्थच होता. संध्याकाळी मामाकडे जाऊन त्याला भेटून येतो असं काकाला कसं सांगायचं याचाच तो विचार करत होता. मित्रांना भेटायला चाललो आहे असं खोटं सांगावं का असंही त्याला वाटलं, पण तसं करायची हिंमत होईना. संध्याकाळी काका देवळात जातो. तो बाहेर पडल्यानंतर बाहेर पडूया एवढं त्याचं ठरलं होतं. पण मामाकडे जाणार म्हणजे उशीरच होणार. काका त्याआधीच परत येणार आणि काकूला विचारणार, म्हणजे काकूला तरी सांगून जायलाच हवं. काकू किचनमध्ये काहीतरी काम करत होती. तो किचनमध्ये आला. काकू काय करतेयस त्याने विचारलं. अरे अमू, सगळी भांडी ना आता नीट भरून ठेवते रे, जरा मला मदत करतोस का तिने विचारलं. हो करतो ना. मग या मोठ्या पिशवीत ही सगळी भांडी भरून ठेव, तोपर्यंत मी तिथलं आवरून घेते. काकूने सांगितल्याप्रमाणे अमितने भांडी भरायला सुरुवात केली. पण त्याला काकूशी बोलायचं होतं. काकू, एक गोष्ट बोलायची होती तो म्हणाला. बोल ना, पण आता मी येणार नाही, काकाशी बोलणार नाही असं काही सांगू नकोस रे बाबा. त्या सगळ्या गोष्टीचं ना मला खूप टेन्शन येतं. शर्वरीने आधीच सांगून टाकलं. नाही नाही, आता तसं काही नाही तो म्हणाला. मग कुठे शर्वरीला जरा बरं वाटलं. हां, दुसरं काही असेल तर बिंदास बोल. खायला काही करून हवंय का, लगेच देते मी ती म्हणाली. नाही ग, वेगळीच गोष्ट आहे. एवढं बोलून तो शांत झाला. शर्वरीने त्याच्याकडे पाहिलं. भुवया उंचावतच तिने विचारलं, काय हवंय आता. त्याने आधी काकाच्या बेडरूमकडे पाहिलं. तो बाहेर येत नाहीये ना याची खात्री करून घेतली. काकू, आज संध्याकाळी मी मामाला भेटायला जाणार आहे, म्हणजे मला जायलाच हवं. पुन्हा केव्हा भेटणं होणार माहीत नाही म्हणून. शर्वरीने मग डोक्याला हात लावून घेतला. जा ना, खुशाल जा, पण जे काही करायचंय ते यांना सांगून जायचं, मला मध्ये घ्यायचं नाही ती स्पष्टपणे म्हणाली. असं काय करतेस काकू, काका परवानगी देणार नाही म्हणून तुला सांगतोय ना तो म्हणाला. अरे मग मी काय करू, मी त्यांच्यापासून कोणतीही गोष्ट लपवणार नाही. उगीच मला भरीस पाडू नका तुम्ही ती म्हणाली. तसा त्याचा चेहरा उतरला. तू पण आता असंच वागणार का काकू आमच्याशी तो म्हणाला. मग अजून कसं वागू मी अमू. तू त्यांना न सांगता मामाकडे गेलायस हे त्यांना कळलं तर तुझ्याबरोबर माझी सुद्धा काय हालत होईल माहितीये तुला. आणि ते म्हणतात ना, मामाकडे गेलेलं त्यांना आवडत नाही, मग कशाला हट्ट करतोस जायचा. फोनवर काय ते बोलून घे ना काकूने समजावून पाहिलं. मामा आणि मामी आमच्यासाठी काय आहे ते तुम्हाला कधीच कळणार नाही. त्यांनी आम्हाला खूप प्रेम दिलंय आणि काकाला आवडत नाही म्हणून त्यांच्याशी मी संबंध तोडणार नाही, स्पष्टच सांगतोय मी तो म्हणाला. हो, पण माझ्याकडे स्पष्ट बोलून काय होणार आहे. या सगळ्या गोष्टी ज्यांच्याकडे स्पष्ट बोलायला हव्या त्यांच्यासमोर जाऊन बोल. मग त्याच्यानंतर जे काही परिणाम होतील ते तू तुझे भोग. मी काही मध्ये पडणार नाही काकू स्पष्टपणेच म्हणाली. मग मात्र अमित मावळला. असं काय करतेस काकू, एकदाच भेटून येतो ना. अगं तूच असं वागायला लागलीस तर आम्ही आमचे प्रॉब्लेम कुणाला सांगणार. आमच्या हातात तरी काही आहे का आता. बोलता बोलताच त्याला रडू आलं. शर्वरीला पण वाईट वाटलं. अरे पण अमू, माझी पण परिस्थिती समजून घे ना रे. उद्या तुम्हाला काही झालं तर काका मला उभं आडवं चिरून टाकेल, हे कळत नाहीये का तुला. कशाला नको ते हट्ट करतोस तू ती म्हणाली. अगं एकदाच ऐक ना फक्त, पुन्हा नाही हट्ट करणार. आता तर आम्ही यायला पण तयार झालोय ना अमित म्हणाला. अरे पण यांनी विचारल्यावर काय सांगू मी. मित्रांना भेटायला गेलाय असं सांग. असंही मामाला भेटायच्या आधी मी थोडा वेळ मित्रांना भेटायला जाणारच आहे. देवळाच्या मागच्या ग्राउंडवरच भेटणार आहे. मी येईन लवकर तो म्हणाला. तू म्हणजे ना अमू, कधीतरी खरोखरच मला अडचणीत आणणार आहेस शर्वरी म्हणाली. तसं त्याने काकूच्या गळ्याभोवती हात टाकले. थँक्यू काकू, हे शेवटचं. यानंतर तू कधीच अडचणीत येणार नाहीस, माझ्यामुळे तर नाहीच नाही तो असं म्हणाल्यावर तिने हलकेच त्याच्या हातावर चापट मारली. चला कामं करा, भरपूर काम आहेत आपल्याला, उद्या निघायचंय ना. अमितने मग काकूला मदत केली. तो संध्याकाळची वाट पाहत होता. काका देवळात जाण्यासाठी बाहेर पडला तशी त्याने पटकन तयारी केली. काकू येतो मी. अमू लवकर ये रे बाबा, देव पाण्यात ठेवायला लावू नकोस हां
येईन ग काकू, थोडा वेळ फक्त मोर्चा सांभाळ तू, आलोच मी. धावत पळतच तो बाहेर पडला. मित्रांना भेटला, पण आज मित्रांना भेटण्यात तेवढा इंटरेस्ट नव्हता. त्याला मामाकडे जायचं होतं, कीर्तीला भेटायचं होतं. ती आपली वाट पाहत असणार हे त्याला माहीत होतं. मामाचं घर अगदीच जवळ नव्हतं. त्याने ऑटो पकडली. 20-25 मिनिटं लागलीच. तो घरी आला तेव्हा मामा मामी घरी नव्हते. कीर्ती मात्र होती. तिला पाहून त्याला खूप आनंद झाला. तिने त्याला पाहिलं आणि त्याला घट्ट मिठीच मारली. अमू, किती दिवसांनी दिसतोयस, ती म्हणाली. हो कीर्ती, आज सुद्धा जीव मुठीत घेऊनच आलोय मी. फार थांबता सुद्धा यायचं नाही मला. आणि मामा मामी कुठे आहेत? अरे, ते पांजरपोळचे काका आहेत ना, त्यांच्या आई खूप आजारी आहेत. आई बाबा तिथेच गेले आहेत. पण तू येणार होतास तर लवकर येतील असं म्हणाले. काही वेळाने येतीलच ते. तू बस ना, माझ्याशी बोल. हो हो कीर्ती, खूप बोलूया आपण. मला पण खूप काही सांगायचं आहे तुला. तिचा हात हातात घेत तो म्हणाला. अमू, तुमचं जाणं कॅन्सल नाही का रे होणार, तिने विचारलं. नाही ग, सध्या तसं काही शक्य दिसत नाही. जावं तर लागेलच. पण तू काळजी करू नकोस. मी मध्ये मध्ये भेटायला येणारच आहे. तूही मला फोन करायचा, मीही करत जाईन. काहीही झालं तरी आपण टचमध्ये राहायचं. आपल्याबद्दल माझ्या घरी कुणाला माहीत नाही, तेजसला पण नाही. पण मामा मामींना माहिती आहे ना, त्यांचा सपोर्ट आहे आपल्याला. तिकडे गेल्यानंतर मी एखादी नोकरी वगैरे धरेन आणि मग काकाला स्पष्ट सांगेन की आता आम्हाला वेगळं राहू देत आणि मग लगेचच आपण लग्न करू. तू हिंमत हरू नकोस. हे बघ, तू तुझं शिक्षण पुढे चालू ठेव. बाकी सगळ्या गोष्टी मनातून काढून टाक. सगळं छान होणार आहे. ती रडत होती म्हणून त्याने तिला जवळ घेतलं आणि तेवढ्यातच मामा मामी आले. दोघे झटकन बाजूला झाले. अमित मामाकडे गेल्यापासून शर्वरीचा जीव नुसता वर खाली होत होता. शेखर देवळातून घरी आल्यानंतर तिचं टेन्शन अधिकच वाढलं. तेजस आणि सई बॅग भरून त्यांची तयारी करत होते. ती त्यांच्याच बाजूला जाऊन बसली. काय ग काकू, काय झालं? तयारी झाली तुझी? तेजसने विचारलं. तयारी काय करणार तेजू, हे देवळातून घरी आले, अजून अमू आलेला नाही. मला ना टेन्शन येऊ लागलंय, शर्वरी म्हणाली. काकाने विचारलं, दादा कुठे आहे? तर तू आता काय सांगणार? तेजसने विचारलं. सध्या तरी मित्रांबरोबर गेलाय असंच सांगणार. पण तोही लवकर यायला हवा ना. 7:30 वाजून गेले तरी अजून आलेला नाही हा. आता संध्याकाळी दिवा लावला की तुम्हाला तिघांना संध्या स्तोत्र म्हणायला सांगतील, तेव्हा विचारतीलच अमू कुठे आहे. मग काय सांगू? इतका वेळ मित्रांबरोबर काय करतोय असं म्हणून त्याला फोन करतील. मग झाली का पंचायत? असं म्हणत शर्वरी उठली. हातपाय धुतले आणि तिने देवाला निरांजन लावलं. सई आणि तेजस देवाऱ्यासमोर उभे राहिले. संध्या केली, स्तोत्र म्हटले. तोपर्यंत तरी शेखर काही बोलला नाही. नंतर मात्र त्याने विचारलं, अमू कुठे आहे? संध्या करण्यासाठी तो बाहेर का आला नाही? कारण तो बाहेर गेलाय, थंडपणे शर्वरी म्हणाली. बाहेर? कुठे? शेखरने आश्चर्याने विचारलं. अहो, उद्या निघायचंय ना, म्हणून मित्रांना भेटून येतो असं म्हणाला. शेखरच्या कपाळावर आठ्या पडल्या. किती वाजता गेला होता? उशिराच गेला होता, शर्वरी म्हणाली. उशिरा म्हणजे किती वाजता? तिने मुद्दामूनच 5च्या ऐवजी 6 असं सांगितलं. 6 वाजता गेला म्हणजे तसा बराच वेळ झालाय. आता 7:45 व्हायला आले, असं म्हणत शेखरने फोन काढला. अहो येईल ना, उगीच कशाला फोन करताय, शर्वरी काकू म्हणाली. कुठे भेटणार होता तो? काकाने विचारलं. देवळामागच्या ग्राउंडवर. मग मी तिथे जाऊन येतो, असं म्हणत शेखर उठला. अहो नको, कशाला? शर्वरी काकू एवढं म्हणेपर्यंत शेखर काका भडकला. फोन करू देत नाहीयेस, जाऊन येतो म्हटलं तर तेही करू देत नाहीस. काय प्रॉब्लेम काय आहे तुझा? नक्की मित्रांनाच भेटायला गेलाय ना तो, आणखीन कुठे नाही ना? शेखरने प्रश्न विचारल्यावर शर्वरीने मग मान खाली घातली. शेखर काय समजायचं ते समजून गेला. त्याने मग तेजसला विचारलं, तेजू खरं सांग, कुठे गेलाय दादा? तेजस घाबरला. त्याने काकूकडे पाहिलं. तिची मान अजूनही खालीच होती. खोटं बोलायची त्याच्यात हिंमत नव्हती. त्याने सगळं खरं सांगून टाकलं. काका, तो पहिल्यांदा मित्रांना भेटणार होता आणि तिथून मग मामाकडे जाणार होता.
ऐकूनच शेखरचे डोळे लाल लाल झाले. तुला सांगून गेला होता शरू ते सगळं? त्याने विचारलं. हो, पण मी तरी काय करू? मी त्याला म्हटलं होतं तुम्हाला सांगून जा म्हणून. तो स्वतःही सांगायला तयार नाही आणि मलाही सांगू नको असं सांगितलं. 7:30 येतो असं म्हणाला होता. मी तरी या सगळ्या नात्यांच्या कचाट्यात कुठे कुठे पुरी पडू? शर्वरी सुद्धा वैतागली. अमितला पाहून बल्लाळ मामा मामींना आनंद झाला होता. अरे अमू, किती दिवसांनी भेटलास रे? त्याच्या खांद्यावर हात टाकत मामा म्हणाले. हो ना मामा, घरी कामं पण एवढी होती ना की बाहेरच पडता येत नव्हतं. तुम्ही बरे आहात ना? मामाकडे पाहून त्याने विचारलं. ठीकच आहे रे. ताई भाऊजी गेल्यापासून फार वाईट वाटतंय. आणि आता तर तुम्ही दोघे सुद्धा चाललात. अधिकच वाईट वाटतंय. परत कधी रे भेटणं होईल? तसं मी भेटायला आलो सुद्धा असतो, पण काकाला आवडणार नाही तुझ्या. खरं तर मला कळतच नाहीये आमच्यावर त्याचा एवढा राग का. मी त्याला कधीच वाईट बोललेलो नाही, त्याच्याशी वाईट वागलेलो सुद्धा नाही. उलट तुझ्या बाबांचं आणि त्याचं भांडण झालं तेव्हा मी समेट घडवून आणायचा प्रयत्न केला, पण त्याने का गैरसमज करून घेतले मला अजूनही कळत नाहीये. त्याला नात्यापेक्षा त्याचा इगो आणि राग महत्वाचा आहे, म्हणून कदाचित असं वागत असेल तो. पण त्यात तुम्हा मुलांचा काय रे दोष? मला काय नावं ठेवायची ती ठेवू देत. त्याचा सगळा रोष मी सहन करेन, पण तुमच्याशी तरी तो बरं वागतो ना, की तुमच्यावर सुद्धा सतत राग काढत असतो? बल्लाळ मामाने विचारल्यावर अमित थोडा शांत झाला. तसं काही नाही मामा, आमच्याशी चांगलं वागतो. काकू सुद्धा प्रेमळ आहे. आमच्या दोघांची खूप काळजी असते त्यांना. आणि 5 वर्षांचाच तर प्रश्न आहे, त्यानंतर आम्ही आमचा निर्णय घ्यायला मोकळे. अमित म्हणाला. बाकी काही नाही रे, फक्त बाबांची कंपनी त्याने विकू नये असं मला मनापासून वाटत होतं. कंपनी गेली आणि बाबांनी कमवलेली त्यांची शेवटची आठवण सुद्धा गेली. अमित दुःखाने म्हणाला. तेवढंच नाही अमू, माझ्या सकट कितीतरी लोकांनी नोकरी सुद्धा गमावली रे. माझं काय, शेतीवाडी आहे, कसं बसं पोट भरेन मी. पण बाकी लोकांचं काय? त्यांनी काय करावं याचा विचार सुद्धा तुझ्या काकाने केला नाही. आपण ती कंपनी सांभाळली नसती का? कंपनीच्या सुरुवातीपासून मी भाऊजींबरोबर होतो. ती कंपनी अशीच वाऱ्यावर सोडून दिली असती का आपण? तुम्हा दोघांना हाताशी घेऊन पुन्हा कंपनी नव्याने उभी केलीच असती मी. पण तुझ्या काकाला विश्वास कुठे वाटायला? कोणाचाही सल्ला न घेता त्याने कंपनी तिऱ्हेवाईक माणसाला विकून टाकली. आता तो तिऱ्हेवाईक आहे की त्याचाच माणूस तेही माहीत नाही. कधी कधी वाटतं हा सगळा खेळ तोच खेळतोय. ते पैसे तरी त्याने काय केले कुणास ठाऊक, बल्लाळ मामा म्हणाले. नाही नाही मामा, पैशाच्या बाबतीत काका तसा नाही. त्याचे सगळे अकाउंट्स अगदी अचूक आहेत. सगळ्या गोष्टी आमच्याच नावावर इन्व्हेस्ट केल्या आहेत त्याने, अमित म्हणाला. तसं असेल तर बरंच आहे. पुढे मागे तुम्ही याल तेव्हा नव्याने आपण इथे काहीतरी सुरू करू. पण तोपर्यंत काळजी घ्या. तेजसला विचारलं म्हणून सांग रे. आणि मध्ये मध्ये फोन करत राहा. रक्ताच्या नात्या एवढं मानलेलं नातं सुद्धा महत्त्वाचं असतं बेटा. आमच्यासाठी नाही, निदान कीर्तीसाठी तरी फोन करशील की नाही? असं म्हणून मामा हसले. अमित लाजला, कीर्तीसुद्धा लाजली. बरं, येऊ मी मामा, असं म्हणून त्याने मामा मामींना नमस्कार केला. कीर्तीच्या खांद्यावर अलगद हात ठेवला. डोळ्यांनीच काळजी घे असं म्हटलं आणि तेवढ्यातच त्याचा फोन वाजला. त्याने फोन पाहिला. शेखर काकाचा फोन होता. त्याने तो काही उचलला नाही. मामा आणि मामीचा निरोप घेऊन, कीर्तीचा निरोप घेऊन तो बाहेर पडला आणि मग त्याने शर्वरी काकूला फोन लावला. काकूचा फोन तिच्याच हातात होता. शेखर काकाने तो फोन खेचूनच घेतला, स्पीकरवर टाकला आणि बोलायला शर्वरी काकूकडेच दिलं. अमू, कुठे आहेस तू? घरी सगळेजण वाट पाहत आहेत तुझी, शर्वरी काकू म्हणाली. काकू निघालोच, येतो पटकन. पण तू काकाला काही बोलली नाहीस ना? त्याने भीत भीत विचारलं. सांगावं लागलं सगळं. तुला किती उशीर झाला ते बघ. काकाने विचारलं म्हणून सांगून टाकलं, शर्वरी म्हणाली. बापरे, मग फार चिडलाय का तो? अमितने विचारलं. आल्यावर पहा आता तूच, काकू म्हणाली. आता काय करू काकू? घरी यायला भीती वाटू लागली आहे मला. आत्ताच त्याचा फोन येऊन गेला. माझं टेन्शन वाढू लागलंय आता. पण मामा मामींना भेटणं पण तेवढंच जरुरी होतं ना. पण काका खूप चिडलाय का?
अमितने विचारलं. अमित आता खूपच घाबरलाय तेव्हा उगीच आणखीन काही गोंधळ होऊ नये म्हणून शर्वरी विषय सावरत म्हणाली. नाही नाही, फार चिडलेले नाहीत ते, टेन्शनमध्ये आहेत. पण तू सांभाळून ये. कसलंही टेन्शन घेऊ नकोस त्यांचं, ते अगदी नॉर्मल आहेत. काही बोलणार नाहीत ते, ये तू. शर्वरी काकू शेखर काकाकडे पाहत म्हणाली. काकूने फोन कट केला. बघितलं ना किती घाबरला तो. आता आल्यावर काही बोलू नका जास्त, नाहीतर त्याला वाटेल काकू काकाला सगळं सांगते आणि वर खोटंही बोलते. तुम्ही फार चिडला नाहीत असं सांगितलंय मी, तेव्हा जरा शांततेत घ्या. आणि असंही जाऊ दे ना, आता पुन्हा पुन्हा कुठे भेटणार आहे तो. उद्या असंही निघायचंय आपल्याला. तुम्ही शांत व्हा, मुलांना पण शांतपणे तयारी करू दे. चला रे मुलांनो, आपण तयारी करू, असं म्हणत तिघेही तिथून निसटले. थोड्या वेळाने बेल वाजली. काकू बाहेर येऊन दरवाजा उघडणार तोच शेखर दरवाजापाशी पोहोचला होता. त्याने दरवाजा उघडलाच होता. काकालाच समोर पाहून अमितला टेन्शन आलं. कुठे गेला होतास रे? त्याला आत न घेताच शेखरने विचारलं. काकू बोलली असेल ना तुला? भीत भीत तो म्हणाला. तुझ्या तोंडाने बोललास तर किलोभर वजन कमी होईल तुझं? शेखरने विचारलं. अरे आता उद्या जाणार आहे ना, म्हणून भेटायला गेलो होतो एकदा, तो म्हणाला. सांगून जायला काय झालं होतं तुला? मी सोबत केली असती. त्याच्या घरी आलो नसतो, पण तुझ्यासाठी तिथपर्यंत नक्कीच आलो असतो, बाहेर थांबलो असतो. आणि मी जे काही बोलतो ते तुमच्या काळजीपोटी. लपवाछपी कशाला करतोस तू? शेखर म्हणाला. काका आता आत येऊ दे ना, हातातलं आईस्क्रीम विरघळू लागलंय. उद्या निघायचं म्हणून पानातली कुल्फी आणली होती मी सगळ्यांसाठी, अमित म्हणाला. तरीही शेखर तिथेच उभा होता. अहो, त्याला आता आत येऊ द्याल की नाही? द्वारपालासारखे दरवाजावरच काय उभे राहिलात? शर्वरी काकूचा आवाज चढला तसं शेखर काका बाजूला झाला. अमू, जा पटकन, हातपाय धुवून घे, आपण जेवायला बसू. आईस्क्रीम नंतर खाऊ. त्यानंतर फार काही घडलं नाही. रात्री झोपताना अमित आणि तेजस खूप रडले. आज या घरातली त्यांची शेवटची रात्र. पुन्हा इथे कधी येणं होईल माहीत नाही. अमितला तर जास्तच वाईट वाटत होतं. सारखे सारखे कीर्तीचे शब्द आठवत होते. अमित, मला सोडू नको जाऊस. नाही नाही कीर्ती, मी तुला कधीच अंतर देणार नाही. मनातल्या मनात हेच उच्चारण चाललं होतं. रात्री झोपताना कुंदा मामीने बल्लाळ मामांकडे विषय काढला. अहो, तेजस आणि अमित 5 वर्षांसाठी त्याच्या काकाकडे राहायला जाणार. तोपर्यंत कीर्तीचं आपण काय करायचं? 5 वर्षानंतर परिस्थिती काय असेल कुणास ठाऊक. सगळं ठीक असतं तर पुढच्या वर्षी लग्न उरकून घ्यायचा माझा विचार होता. पण ताई भाऊजींचं असं झालं आणि पुढे काहीच करता आलं नाही. हिला इतकी वर्ष असंच कसं ठेवायचं? तेही करायला हरकत नव्हती. पण त्यानंतर तरी ते लग्नाला तयार होतील की नाही तेही माहीत नाही. तयार झाले तरी आता सगळे हक्क अधिकार त्या काकाकडे. आपण आपल्या मुलीला त्या घरात कसं द्यायचं? सगळीकडे आता त्या काका काकूंचाच वरचष्मा असणार. आपल्या कीर्तीला ते आनंदात नांदवणार नाहीत. तुम्ही काही विचार केलाय का याबाबत? कुंदा मामीने विचारलं. खरं सांगू कुंदा, आता माझं सुद्धा डोकं बधीर झालंय. पहिल्यांदा ताई भाऊजींचा अपघात झाला. त्यानंतर सगळे अधिकार त्या शेखरला दिलेले कळले. त्याने कंपनी विकून टाकली. माझी चांगली नोकरी गमवावी लागली. एवढ्या गोष्टी अचानक घडल्यात. आता मला काहीच ठरवता येत नाही. म्हणायला गेलं तर 5 वर्ष काही मोठा काळ नाही. म्हटलं तर बराच मोठा काळ आहे. 5 वर्षानंतर परिस्थिती काय असेल कुणास ठाऊक. सध्या अमितकडे आर्थिक व्यवहाराचे अधिकार नाहीत आणि शेखरकडे लग्नाचा विषय तरी कसा काढायचा? माझ्याबद्दल त्याच्या मनात अढीच आहे. या लग्नाला तो कधीच मान्य होणार नाही. उलट काहीतरी कारस्थान करून हे लग्न मोडूनच टाकेल. विषय खूप नाजूक आहे. नाजूक हातानेच बुद्धीने त्याला सोडवायला हवं. हात घाई करून चालणार नाही. थोडा विचार करायला मला वेळ दे, मग बघू काय करता येईल ते. शेवटी आपल्या मुलीच्या भवितव्याचा प्रश्न आहे. सगळ्या गोष्टी नीट विचार करूनच केल्या पाहिजेत, असं म्हणत बल्लाळ मामा विचारात गेले. कुंदा मामीला एकदम टेन्शन आलं. कीर्ती तर सारखी रडतच होती. 5 वर्ष फार मोठा काळ आहे. मी तुझ्याशिवाय कशी राहू अमित? तुझा चेहरा दिसला नाही तर अस्वस्थ व्हायला होतं मला. आता तर नेहमीसारखं भेटता पण येणार नाही. फार फार लांब चाललायस तू.
मोबाईलमधल्या त्याच्या फोटोकडे पाहत ती स्वतःशीच बोलत होती. शेखर काका सोडून बाकी त्या दोघांचं कोल्हापूरला जाणं बाकी कुणालाच तेवढंसं रुचलेलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी सामानाची तर आवराआवर झाली होती, पण मनाची आवराआवर कशी होणार? टेम्पो आला. मुलांनी त्यात सामान टाकलं. घरातून पाऊल बाहेर टाकताना दोघांनाही खूप रडू आलं. शर्वरी आणि शेखरला सुद्धा वाईट वाटत होतं. दोघेही शर्वरीला मिठी मारून रडू लागले. शर्वरी पण रडू लागली. आता त्या दोघांना सावरण्याची जबाबदारी शेखरवर येऊन पडली. आपण जितका वेळ तिथे थांबू तितका वेळ हे दोघं रडत राहणार. इथून लवकरात लवकर निघायला हवं. त्याने मन घट्ट केलं. अरे, इतकं रडायचं काय त्यात? मध्ये मध्ये येत राहू आपण. आणि शर्वरी, तूही त्यांना समजवायचं सोडून त्यांच्या रडण्यात सूर काय मिसळलास? चला आता लवकर, उशीर झाला तर ट्रॅफिक लागेल. पोचायला फार संध्याकाळ होऊन जाईल. त्याने आवाज चढवला तसे मुलांनी डोळे पुसले. दोघांचा हात हातात घेऊन शर्वरी म्हणाली, आपण पुन्हा येऊ लवकर. चला निघूया आता. शेखरने गाडी बाहेर काढली. त्याने आधी सईला विचारलं, सई, तू माझ्यासोबत पुढे बसणार ना? नको बाबा, मी मागे बसते, ती म्हणाली. बरं, मग तेजू, तू ये पुढे. काकासोबत पुढे बसायची तेजसची अजिबातच इच्छा नव्हती. नको नको काका, मी काकूसोबत मागे बसणार आहे, तो म्हणाला. ठीक आहे अमू, चल मग तू ये पुढे. अरे नको ना काका, अमित पण तेच म्हणाला. मग मात्र शेखर भडकला. अरे, काय मूर्खपणा लावलाय तुम्ही सगळ्यांनी? अमू, गुपचूप पुढे ये तू. अमितच्या कपाळावर आठ्या पडल्या. अरे काका, मी बसलोही असतो, पण पुढे बसलो ना की मला मळमळतं. त्याने खोटं कारण पुढे केलं. काही पण बोलू नकोस. ड्रायव्हिंग कसं करतोस तू? शेखरने वैतागत विचारलं. अरे, ड्रायव्हिंग करताना तेवढं लक्षात येत नाही ना. मुलांना त्यांच्यासोबत बसायची इच्छा नाही हे लक्षात येताच शर्वरीच म्हणाली, अहो जाऊ देत, मुलं बसतील मागे, मी येते तुमच्यासोबत पुढे बसायला. तू काय पुढे बसणार? बसल्या बसल्या तू झोपून जातेस आणि तुला झोपलेलं बघून मला सुद्धा डुलक्या यायला लागतात. एवढा वेळ ड्रायव्हिंग करायचंय मला, शेखर म्हणाला. अहो नाही झोपणार, आणि कुठे ओव्हरनाईट प्रवास करून जायचंय आपल्याला. 6-7 तासात पोचू आपण. चला आता लवकर, शर्वरी म्हणाली. पण मला कळतच नाही, या तिघांपैकी एकाला पुढे बसायला काय होतंय? शेखर वैतागत म्हणाला. मग शर्वरीने सुद्धा लगेचच सांगून टाकलं, एवढं पण कळत नाही तुम्हाला? अहो, तुमच्या बाजूला बसायला कुणालाच आवडत नाही. मग पहिल्यांदा काकाने रागाने शर्वरीकडे पाहिलं, मग मुलांकडे. काय रे, ही सांगते ते खरं आहे? त्याने विचारलं. अहो, खरं सांगायची मुलांची हिंमत असली असती तर त्यांनी ते खरंच कारण पुढे केलं असतं ना. दुसरी तिसरी कारणं कशाला दिली असती तुम्हाला? काय रे तेजस, बरोबर ना? शर्वरीने तेजसकडे पाहून विचारलं. तो बिचारा घाबरला, गोंधळला. नाही नाही, तसं काही नाही काका, घाबरत घाबरत तो म्हणाला. असं? मग बस काकाच्या बाजूला. बसतोस? शर्वरीने विचारलं. त्याने मानेनेच नाही असं सांगितलं. एकापेक्षा एक मूर्ख आहेत सगळे, बसा लवकर, असं म्हणत शेखरने मग स्टिअरिंग हातात घेतलं. मुलं गपचूप मागे जाऊन बसली. सईने मोबाईल काढला. तेजू, चल गेम खेळूया. हां चल, तोही म्हणाला. अमितने मात्र त्याचे इयरफोन्स काढले, मोबाईल काढला, सगळी सॅड सॉन्गची प्लेलिस्ट काढली. आता प्रेमाच्या विरहात तो 30 गाणी आज ऐकणार होता. तुम्ही फार मोबाईल पाहू नका, म्हणून तुम्हाला मागे बसायचं होतं. अरे, प्रवास करतोय आपण, आजूबाजूचा निसर्ग पहा, मूर्ख लेकाचे. अमितने काकाच्या बोलण्याकडे लक्षच दिले नाही. त्याने डोळे मिटून घेतले आणि गाण्याचा रसास्वाद तो घेत राहिला. तेजसने मात्र मोबाईल सईच्या हातात दिला. सुरू झालं तुमचं? मुलांना काय करायचं ते करू दे ना. तुमचं सगळं लक्ष ड्रायव्हिंगवर असू दे. मोबाईलचे दुष्परिणाम सांगायची ही वेळ पण योग्य नाही आणि जागा पण, शर्वरी म्हणाली. शरू, तुला तर मुलांना चांगलं काही शिकवता येतच नाही. मी काही भलं सांगायला गेलो तर मलाही अडव. त्याने काय होतं ना, तू त्यांना फार प्रिय होतेस आणि मी अप्रिय, आणि तुलाही तेच हवंय नाही का? शेखरने विचारल्यावर शर्वरी काकूने पण डोळे मिटून घेतले. झोपू नकोस, उठ. लगेच काय डुलक्या घ्यायला लागलीस? शेखरने वैतागत विचारलं. तुम्ही उगीच अशी लेक्चरबाजी करणार असाल ना तर मी झोपूनच जाईन, अजिबात जागी राहणार नाही.
शर्वरी काकूने धमकी दिल्यावर मग शेखरने विषय बदलला. बरं शरू, घरी जाऊन तुला पण बरीच कामं असतील ना गं? 20-25 दिवस घर बंद होतं आपलं. साफसफाई करून घ्यायला लागेल, सामान भरायला लागेल, काही जिन्नस खराब पण झाला असेल. आपण अचानकच निघालो ना? शेखर म्हणाला. हो ना, आज रात्री तरी फार काही करायला जमणार नाही. आज आपण हॉटेलमध्ये जेऊया. उद्या सकाळीच साफसफाई करून सामान भरून घेते, शर्वरी म्हणाली. तसं शेखरने मान डोलावली. थोडा वेळ गप्पा मारून मोबाईल खेळून मुलं तर झोपून गेली. मध्ये आपण काहीतरी खायला थांबूया, शेखर म्हणाला. हो चालेल, शर्वरी म्हणाली. शर्वरीने मग मागे पाहिलं. 3 जण गाढ झोपली होती. मग तिने हळूच विषय काढला. अहो, आता राहायची सोय कशी करायची? म्हणजे आपलं घर तसं काही लहान नाही. प्रत्येकाला एक रूम मिळेल, पण बेडरूम म्हणण्यासारख्या त्या रूम नाहीत. एक तर तुमच्या फाईलसाठी गोडाऊन आहे आणि दुसरी रूम म्हणजे माझं गोडाऊन, आणि ती दुसरी रूम तर अगदीच लहान आहे, शर्वरी म्हणाली. हो, मी पण त्याचाच विचार करत होतो, शेखर म्हणाला. काय करूया? अमित आणि तेजसला दोघांना मिळून एकच रूम द्यायची? तिने विचारलं. नाही, तसं नको. दोघांनाही वेगळी रूम द्यायला हवी. मुलं मोठी झाली आहेत, त्यांना प्रत्येकाला स्वतःची स्पेस हवी. अमित आता ऑफिस जॉईन करेल, त्याला त्याचं काम असेल, तेजूचा अभ्यास असेल. प्रत्येकाला वेगळी रूम दिलेलीच बरी, शेखर म्हणाला. पण मग कसं मॅनेज करणार? शर्वरीने विचारलं. त्याचाच विचार करतोय मी. हे बघ, माझ्या ऑफिसच्या फाईल्स मी ऑफिसमध्ये हलवतो. तू तुझं सामान किचनमध्ये घे, माळ्यावर टाक, नाहीतर विकून टाक. 2 रूम्स खाली करून घेऊ. मोठी अमितला देऊ, छोटी तेजसला, शेखरने सुचवलं. अहो, पण ती छोटी रूम अगदीच लहान आहे. त्याचा फक्त बेडच राहील तिथे. एक काम करूया का? सईला त्या छोट्या रूममध्ये शिफ्ट व्हायला सांगूया. सईची बेडरूम थोडी मोठी आहे, ती तेजसला देऊ. बाकी काही नाही. काका काकू आपल्यात भेदभाव करतात असं मुलांना चुकूनही वाटायला नको, म्हणून म्हटलं मी, शर्वरी म्हणाली. नाही शरू, सईला उगीच डिस्टर्ब करायचं नाही. अमित आणि तेजसला काका काकू आपल्यावर अन्याय करतात असं वाटेल म्हणून सईवर आपण अन्याय करायचा नाही. आणि खरं सांगू का, मुली माहेरी असतातच किती दिवस. सई आता काही वर्षच इथे असणार आहे. तिची कोणतीही गैरसोय होऊ द्यायची नाही. मी सांगतो तसंच कर. छोटी रूम तेजसला दे, तो शहाणा आहे, त्याला काही वाटणार नाही, समजून घेईल तो. आणि पुढे मागे घराचं रिनोव्हेशन करून घेऊ, तेव्हा आणखीन एक मजला चढवू वर, तेव्हा होईल सगळ्यांची सोय, शेखर हसत हसत म्हणाला. अहो, फार पुढचा विचार करू नका हं. मुलं इथे फक्त 5च वर्ष आहेत. उगीच पुढच्या गोष्टी रंगवत बसाल आणि मुलं निघून गेल्यानंतर तुम्हालाच त्याचा त्रास होईल. नात्यात इन्व्हॉल्व्ह होताना या गोष्टीचं नेहमीच भान असू देत, कारण तुमच्या कोणत्याही भावना अगदी टोकाच्या असतात, जोडणं आणि तोडणं दोन्ही. म्हणून आधीच सावधगिरीचा इशारा देते. शेखरने गंभीर होऊन क्षणभर शर्वरीकडे पाहिलं. मुलं अजून घरी आली सुद्धा नाहीत. 5 वर्ष ती राहणार आहेत, पण ती पुन्हा जाणार या विचारानेच त्याला अगदी भरून आलं. बरोबर आहे तुझं, फार इन्व्हॉल्व्ह व्हायला नको, नाही का? तो असं म्हणाला. त्याने गाडी एका हॉटेलच्या समोर लावली. मुलांना उठवा, जेवून घेऊ, असं म्हणत तो बाहेर पडला. मुलं झोपेत होती. शर्वरीने त्यांना उठवलं. सगळे डोळे चोळत बाहेर पडले. काय रे, 1 नंबर आळशी लेकाचे सगळे. तुमच्या आयुष्यात दुसरं कोणतं ध्येयच नाही का रे? एकतर मोबाईल बघायचं, नाहीतर त्या मोबाईलवर गेम खेळायचे, नाहीतर झोपून जायचं. शी. शेखर काकाची बोरिंग टेप आता पुन्हा सुरू झाली होती. अहो चला आता, त्यांच्या आयुष्यात दुसरी ध्येय आहेत की नाही माहीत नाही, पण तुमच्या आयुष्यात मात्र दुसरे कोणतेच विषय नसतात. सतत कोणत्या तरी गोष्टीवरून सगळ्यांना ओढत असता. चला आत, शर्वरी म्हणाली. शर्वरी, मी पाहतोय ना, अलीकडे तुझी हिंमत फार वाढली आहे. मुलांसमोर माझा अपमान करायचा एक चान्स सुद्धा सोडत नाहीस तू. शेखर रागावला. तशी मग शर्वरी शांत झाली. सॉरी, चला आता. अमितने पुढे जाऊन एक टेबल पकडला. 4 खुर्च्या होत्या, 5वी त्याने ओढून घेतली. तुम्ही आधी ऑर्डर द्या, मग फ्रेश व्हायला जा, शेखरने सुचवलं. मग त्यांनी मसाला डोसा, इडली सांबार अशा काही ऑर्डर्स दिल्या. मीही आलोच फ्रेश होऊन. चल तेजू.
असं म्हणत अमित वॉशरूमकडे निघाला. सई आणि शर्वरीसुद्धा लेडीज वॉशरूमकडे गेल्या. शेखर मात्र बाहेरच्या पानपट्टीकडे उभा राहिला. त्याने सिगारेटचं एक पाकिट घेतलं. अलीकडे त्याने सिगारेट बंद केली होती, पण आज प्रवासात फार थकवा आल्यासारखं वाटत होतं. सिगारेट घ्यायची फारच इच्छा होऊ लागली. शर्वरीने पाहिलं असतं तर निश्चितच ती काहीतरी बोलली असती, म्हणून तो जरा आडोशाला उभा राहिला. सिगारेटचा एक झुरका घेतल्यावर त्याला जरा फ्रेश वाटलं. तसंही पूर्ण सिगारेट तो ओढणार नव्हताच. पाय मोकळे करायला म्हणून तो बाहेर थांबला होता. ऑर्डर यायला अजून अवकाश होता. मुलं एकमेकांबरोबर गप्पा मारत होती. तेवढ्यात अमितचा फोन वाजला. कीर्तीचा फोन होता. फोन कट करायचा नव्हता, तो घ्यायचाच होता, पण सगळ्यांसमोर घेताही येईना. त्याने इथे तिथे पाहिलं. काका फ्रेश व्हायला गेला असणार. आपण पटकन बाहेर जाऊन फोन घेऊन येऊ असा त्याने विचार केला. काकू, मी जरा आलोच हां, तो म्हणाला. तसंही त्या तिघांचं त्याच्याकडे लक्ष नव्हतंच. त्या तिघांच्या त्यांच्या गप्पा चालल्या होत्या. अमित पटकन बाहेर आला. कीर्ती, अचानक फोन केलास? बरी आहेस ना तू? त्याने विचारलं. मी बरी आहे रे, बाबा आजारी आहेत. अचानक थंडी भरून ताप आला. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलंय त्यांना. खरं तर तुलाही फोन करणार नव्हते, पण खूपच एकटं वाटतंय रे अमित. तुझी खूप आठवण येते. असं वाटतं तू इथे हवा होतास. ती रडू लागली. अगं रडू नकोस. काय झालं मामाला एकदम अचानक? हळू आवाजात त्याने विचारलं. काही कळलंच नाही. डॉक्टर ट्रीटमेंट करतायत. काही सिरियस नाही असं म्हणाले, पण भीती तर वाटते ना अमू. कधीही काही प्रसंग ओढवला तर नेहमी तू बरोबर असायचास, पण आज मात्र खूपच एकटं वाटतंय, ती म्हणाली. कीर्ती, अशी हिंमत हरून कसं चालेल? आता पुढची काही वर्ष हे सगळं सांभाळावंच लागणार आहे तुला. मी पण काळजीतच आहे ग. तुम्हा सगळ्यांची आठवण येत राहते. तुझी तर जास्तच येते. पण आता हवा तसा फोनसुद्धा करता येणार नाही. काका काकू सगळेच घरी असणार. मला सांग, तुझ्याबरोबर तिथे मामी आहे ना? त्याने विचारलं. आहे रे, पण तू ये ना इथे, ती हट्टाने म्हणाली. त्याला पण आता वाईट वाटू लागलं. कसं येणार? अजून तिथे पोचलेलो सुद्धा नाही मी. आमच्या नशिबाच्या दोऱ्या आमच्या पिताश्रींनी आमच्या काकाश्रींकडे दिल्या. आता चिडचिड करून काय उपयोग आहे? मी काय म्हणतो, फोन करता आला नाही तरी ठीक, तू मेसेज करून मामाच्या तब्येतीबद्दल मला कळवत राहा. आणि हे बघ, अगदीच काही सिरियस असेल तर सांग. मग तातडीने तिथून निघतो मी. काकाला काय सांगायचं ते बघू नंतर, तो म्हणाला. तिने मग डोळे पुसले. नाही, एवढं काही सिरियस नाही. तू जीवाचे हाल करून घेऊ नकोस. तुझी खूपच आठवण झाली म्हणून फोन केला. राहवलंच नाही म्हणून मनातलं सगळं बोलून टाकलं. पण मी सगळं हँडल करेन. आई आहे बरोबर. तू ही काळजी घे. तू मला म्हणतोस फोन करत जाऊ नकोस, पण निदान तू तरी करत जा ना. खूप आठवण येते तुझी. पुन्हा तिचा आवाज कंपित झाला. तसा त्याचा जीव गलबलला. हो ग, माझी पण अवस्था काही वेगळी नाही. पण आता समोर जे वाढवून ठेवलंय त्याला सामोरं जाण्याशिवाय काही पर्याय आहे का? मध्ये मध्ये मी तिथे येत जाईन, पण तोपर्यंत तू सुद्धा स्वतःची मामा मामींची काळजी घे. ठेवू मी फोन? बहुतेक तेजस हाक मारतोय मला. बाय, टेक केअर, लव्ह यू, मिस यू. तो एवढं म्हणेपर्यंत कुणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. तो दचकला. काय रे, कुणाशी बोलत होतास? त्याने मागे वळून पाहिलं. शेखर काका होता. त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. काका, तू इथे काय करतोयस? अमितने विचारलं. सिगारेट घेतोय. पण तू इथे काय करतोयस? तुला पण हवी आहे सिगारेट? शेखरने जरा रागानेच विचारलं. अरे नाही, काहीतरीच काय. मी इथे मिंट घ्यायला आलो होतो फक्त. काहीतरी बोलायचं म्हणून तो बोलून गेला. फोन कुणाचा होता? शेखरने विचारलं. अमितला आता दरदरून घाम फुटला. मित्राचा. त्याला लव्ह यू मिस यू म्हणालास तू? शेखरने भुवया उडवत विचारलं. तसा अमित जास्तच घाबरला. अरे काका, तो बेस्ट फ्रेंड आहे ना, म्हणून तसं म्हटलं त्याला. त्याचा आवाज अगदी खोल झाला. शेखरने त्याला अधिकच जवळ ओढलं. काय रे अमू, खरं सांग. हल्ली मित्रच प्रेम करतात, म्हणजे मुलगेच लग्न करतात. तशी काही भानगड नाही ना तुझी? शेखरने काळजीने विचारलं. शी रे काका, तसं काही नाही. मी तुला तसं वाटलो का? अमितने विचारलं.
मग त्याची कॉलर ठीकठाक करत शेखर म्हणाला, नाही, तसं वाटत नाहीस तू. पण आजकालच्या जेंजी फेंजीचं काही सांगता येत नाही. साध्या मैत्रीमधला मित्र असेल, चांगलीच गोष्ट आहे. पण ना, आताची पिढी जरा वेगळीच आहे. आमच्या वेळेस आईबाबांसमोर काही बोलायची टाप नव्हती माझी. मी तर दादा वहिनीला पण कधी उलट बोललेलो नाही. दादा आणि वहिनी जे म्हणतील तसंच केलं. प्रसंगी स्वतःचं मन पण मारलं आणि लग्नसुद्धा त्यांनी ठरवलेल्या मुलीशीच केलं. पण उलट उत्तर केलं नाही कधी. शेखर काका स्वतःशीच काहीतरी बोलत होता. का रे काका, मन का मारलंस? तुझं कुणावर प्रेम वगैरे होतं की काय? अमितने विचारल्यावर शेखर जरा गडबडला. नाही रे, तसं काही नाही. आणि समजा तसं काही असलं असतं तर मी तुला ते सांगितलं असतं. असं का वाटतंय तुला? ह्या गोष्टी तुला सांगायला तू माझा मित्र आहेस की बायको? आणि माझा विषय सोड रे, आम्ही त्या सगळ्याच्या पलीकडे गेलोय आता. पण खरं सांगू का अमू, तुम्हा तिघांची ना मला खूप काळजी वाटते. तेजस तसा साधा आहे. तो काही प्रेमाभिमाच्या भानगडीत पडायचा नाही. सई पण त्या वाटेला जाणार नाही. खरं सांगू का, मला ना खरी काळजी तुझीच वाटते. अरे, आजकालची मुलं सगळी लफडी करून मोकळी होतात आणि मग खुशाल सांगून टाकतात, आम्हाला याच्याबरोबर किंवा हिच्याबरोबर लग्न करायचंय. घरच्यांना, आई वडिलांना, पालकांना कसलीच पूर्वकल्पना देत नाहीत. त्यांना किती धक्का बसेल याचा विचार सुद्धा करत नाहीत. हे असेच धक्के पचवायची ना मला खूप भीती वाटते अमू. म्हणजे मला माहिती आहे तुम्ही कुणीच तसं करणार नाही, बरोबर ना? शेखरने विचारलं तसं अमितला घाम फुटला. हो काका, तसं काही नाही. पण तसं काही असेल तर पूर्वकल्पना देईन मी, भीत तो म्हणाला. शेखरने नजर वर करून त्याच्याकडे पाहिलं. तसं काय आहे की काय तुझं? त्याने विचारलं. नाही रे काका, आत्ताच म्हटलं ना, जर पुढे मागे तसं काही झालं तर पूर्वकल्पना देईन, डायरेक्ट असा धक्का देणार नाही असं म्हणायचं होतं मला, तो म्हणाला. सध्या तसं नाही ना, मग पुढेही अशा बाबतीत पूर्वकल्पना द्यायची वेळ येणारच नाही असंच पहा. आणि हे बघ सोन्या, वेळ आली की तुम्हा तिघांसाठी जे काय भलं चांगलं आहे ते आम्ही दोघं पाहू. तुम्ही लग्नाची चिंता करू नका अजिबात, हो की नाही? बरं चल, आपला नाश्ता आला असेल. आणि हे बघ, सिगारेटचं काकूला काही बोलू नकोस हां, असं म्हणत शेखरने त्याच्या खांद्यावर हात टाकला. काकाचा हात आज त्याला जास्तच जड वाटू लागला. अहो, कुठे गेला होता तुम्ही दोघं? कधीपासून आम्ही वाट पाहतोय. नाश्ता आलाय केव्हाचा, शर्वरी म्हणाली. अगं हा अमू, याला काहीतरी मिंट वगैरे घ्यायचं होतं, त्याला घेऊन देत होतो मी, शेखर म्हणाला. काय हो, तुम्ही सिगारेट वगैरे घेतली नाहीत ना? शर्वरीने विचारलं. छे ग, तिथे पानपट्टीवर उभा होतो म्हणून तुला तसं वाटलं का? शेखरने विचारलं. नाही, सिगारेटचा वास आला म्हणून वाटलं, शर्वरी म्हणाली. नाही, तसं काही नाही. याला विचार, हा होता माझ्यासोबत, शेखर म्हणाला. काकूने मग अमितकडे पाहिलं. अमू, यांनी सिगारेट घेतली होती का रे? खरं सांग, काकूने विचारलं. अमितने मग आधी काकूकडे पाहिलं, मग काकाकडे पाहिलं. माझ्यावर विश्वास नाही तुझा शरू? ठीक आहे अमू, सांग हिला, आपण फक्त मिंटच घेत होतो ते, सिगारेट घेतली नाही ते, शेखरने नजर रोखत अमितला म्हटलं. अमित आपल्याच बाजूने बोलणार याची शेखरला खात्री होती. बोल अमू, शर्वरीने विचारलं. अमितने मग सगळ्यात आधी आपली खुर्ची काकापासून जरा दूर केली. तो काकूच्या जवळ जाऊन बसला. काकापासून आधी स्वतःला सेफ करून घेतलं आणि मगच बोलायला सुरुवात केली. हो काकू, काका सिगारेटच घेत होता, मी पाहिलं आणि त्याने पण मला तेच सांगितलं. तो असं बोलताच शेखरने आश्चर्याने मान वर करून त्याच्याकडे पाहिलं. त्याने नजर अमितकडे रोखली. काय पाहताय त्याच्याकडे असं? मुलं मनाने निरागस असतात, निर्मळ असतात, खोटं बोलत नाहीत ती तुमच्यासारखी. पुन्हा सुरू झालं तुमचं? एकच सिगारेट घेतलीत की अख्खं पाकिट घेतलं? शर्वरी काकू आता काकाला ओरडत होती. मुलं अभिमानाने काकूकडे पाहत होते. अगं, एकच सिगारेट कोण देतं शरू? पाकिटच घेतलं, पण ते काही लगेच संपवणार नाहीये मी, शेखर म्हणाला. द्या आधी ते पाकिट इथे, शर्वरीने हात पुढे केला. अगं हळू बोल, आजूबाजूची लोक बघतायत. आणि म्हटलं ना मी लगेच संपवणार नाही म्हणून, काका म्हणाला. बघू देत आजूबाजूच्या लोकांना. तुम्ही पाकिट देताय
का तुमच्या खिशातून मीच काढून घेऊ? शर्वरीने आवाज चढवला तसं शेखरने मग सिगारेटचं पाकिट तिच्या हातावर ठेवलं. जा रे अमू, हे पाकिट डस्टबिनमध्ये फेकून ये. अमितने ते पाकिट हातात घेतलं. तो उठला. काय करू काका, नक्की टाकू ना? त्याने जरा टेन्शनमध्येच काकाला विचारलं. शेखर काही बोलला नाही. अरे, त्यांना काय विचारतोस? मी सांगितलेलं कळत नाही तुला? जा पटकन आणि हात धुवून ये खायला. काकूने सांगितल्याप्रमाणे अमितने पुढची सगळी प्रोसिजर केली. मग पुढे मात्र त्या काकाकडे पाहायची त्याची हिंमत झाली नाही. सगळ्यांनी नाश्ता केला आणि मग ते सगळेजण निघाले. शर्वरी अजून रागातच आहे पाहून शेखर म्हणाला, अगं, ड्रायव्हिंग करताना जरा दमायला होतं, झोप लागते, मग कधीतरी सिगारेट घ्यायची हुक्की येते ग. पूर्ण सुद्धा घेतली नाही मी, तुझी शपथ घेऊन सांगतो. काका काकूला कन्व्हिन्स करत होता. हे बघ, आता सुद्धा डुलकी येते मला, म्हणून घेतली. सॉरी, पुन्हा नाही घेणार. काका म्हणाला, अहो डुलकी येते तर चहा घ्या, कॉफी घ्या, सिगारेट का हो घेता तुम्ही? ठीक आहे, चला आता. काकूने राग सोडल्यावर सगळ्यांनाच बरं वाटलं. काका, मी ड्राईव्ह करतो, तू मागे बस थोडा वेळ, झोपून घे. अमित म्हणाला. जमेल तुला? शेखरने विचारलं. हो, आम्ही कधी कधी फिरायला जायचो तेव्हा मी आणि बाबा करायचो ड्राईव्ह. बाबा दमले की मी करायचो. आईबाबांच्या आठवणीने तेजस आणि अमितने एकमेकांकडे पाहिलं. दोघेही थोडे इमोशनल झाले. शेखरने मग अमितच्या खांद्यावर हात टाकला. बरं अमू, थोडा वेळ तू कर ड्राईव्ह, मी पडतो मागे. काका आता मागे येणार म्हटल्यावर तेजस पटकन म्हणाला, दादा, मी तुझ्याबरोबर पुढे बसू का? नाही नाही, आता मी पुढे बसणार आहे, सई म्हणाली. बाबा बाजूला आहे म्हटल्यावर मोबाईलसुद्धा काढता येणार नाही हे सईला लक्षात आलं. तिने वाट पाहिलीच नाही. अमित दादाबरोबर जाऊन ती पुढे बसली. तेजसला मग नाईलाजाने काका आणि काकूच्या मध्ये बसावं लागलं. अमू, एकदम सेफ ड्रायव्हिंग कर, आपल्याला कसलीच घाई नाही, शेखर काका म्हणाला. हो रे काका, माझी ड्रायव्हिंग अगदी छान आहे. हसत हसत अमितने गाडी स्टार्ट केली. शेखर खिडकीच्या बाहेर पाहत राहिला. मध्ये मध्ये एखादं जुनं गाणं गुणगुणत होता. शर्वरी काकू मात्र झोपून गेली. तेजसची झोप आता पूर्ण झाली होती. आता काय करावं त्याला कळेना. सई पुढे बसून छान मोबाईल खेळत होती. दादा त्याचं ड्रायव्हिंग करत होता. आपण मात्र इथे अडकलो या दोघांमध्ये. शी, कंटाळा आलाय, त्याच्या तोंडून बाहेर पडलं. काय रे, कसला कंटाळा आलाय? शेखरने विचारलं तसा तो गडबडला. हेच काका, प्रवासाचा कंटाळा आलाय, तो म्हणाला. हां, पण आता पोचू आपण आणि तोपर्यंत आपण गप्पा मारू, म्हणजे तुला कंटाळा येणार नाही, शेखर म्हणाला. तशा मग त्याच्या कपाळावर आठा उमटल्या. मला सांग तेजू, तू काही ठरवलंयस की नाही? पुढे काय करणार आहेस तू? सईने तिचं ठरवलंय. तुम्हा दोघांचं ग्रॅज्युएशन याच वर्षी पूर्ण होणार. तिला MBA करायचंय, तूही MBAच कर, शेखर काका म्हणाला. तेजसने मान खाली घातली आणि फक्त मान डोलावून हो असं सांगितलं. ठीक आहे, तो म्हणाला. ठीक आहे काय ठीक आहे, तुला ट्रॅव्हल टुरिझममध्ये काहीतरी करायचं होतं ना? शर्वरी काकू बोलली तसा तो दचकला. काकूचे डोळे अजूनही बंदच होते. त्याने काकूकडे पाहिलं. अरे, माझे डोळे बंद असले तरी कान चालू आहेत, शर्वरी काकू म्हणाली. काकू मग उठून ताट बसली. त्याला ट्रॅव्हल टुरिझममध्ये काहीतरी करायचंय. त्याचा काहीतरी डिप्लोमा डिग्री आहे का ते पहा, शेखरकडे पाहत ती म्हणाली. ते करून काय होणार आहे, उगीच काहीतरी, शेखरने वैतागत विचारलं. तो पाहिल ना काय करायचं ते, त्याला त्यातच इंटरेस्ट आहे, त्यातच पुढे मागे संबंधित नोकरी करेल, तो बिझनेस करेल काहीतरी. सगळ्यांनीच MBA करायला हवं असं काही नाही, शर्वरी काकू म्हणाली. आपले आहे ते बिझनेस सांभाळता येतील म्हणून म्हणतो MBA कर. ते काही नाही तेजस, तू MBAच कर, शेखरने सांगून टाकलं. तेजसचा चेहरा पडला. बरं काका, तुम्ही म्हणाल तसं, तो म्हणाला. अरे, तुला बोलता येत नाही का रे तेजस? एवढा काय घाबरतोस त्यांना? सांग सरळ, मी MBA करणार नाही, मला ट्रॅव्हल टुरिझममध्ये डिप्लोमा किंवा डिग्री करायची आहे. प्रश्न मिटला. तेजसने काकूकडे पाहिलं. काकासमोर एवढं घडाघडा बोलायला पुढची 5 वर्ष सहज जातील, मनातल्या मनात तो म्हणाला. हे बघ शर्वरी, तू उगीच मुलांच्या मनात काही बाही भरवू नकोस. मी सांगतो तसंच होईल.
MBA केल्यावर त्याला पुढे स्कोप आहे, हो की नाही तेजस? तेजसकडे पाहत शेखरने विचारलं. तेजस काही बोलला नाही. पाहिलं ना, काही बोलत नाहीये तो. नाही करायचंय त्याला. आणि तुमच्याकडून होत नसेल तर मी माहिती काढते. तो ट्रॅव्हल टुरिझमचा कोर्सच करेल, शर्वरी म्हणाली. हो, आणि मग पुढे काय करेल? शेखरने रागाने विचारलं. पुढे ना, आम्ही दोघं मिळून एक ट्रॅव्हल कंपनी उघडू आणि तुम्हा सगळ्यांना फुकटात जग फिरवून आणू, समजलं? काकू असं म्हणताच सगळ्यांना एकदम हसू आलं. शेखरला मात्र राग येत होता. काय वाटेल ते करा, असं म्हणून त्याने डोळे बंद करून घेतले. तो रागावलाय तेजसने पाहिलं. तेजसलाच मग कसं तरी वाटलं. तो क्षणभर काकाकडे पाहत राहिला. मग त्याने काकाच्या मांडीवर अलगद आपला हात ठेवला. काका, चिडलात तुम्ही? रागावू नका. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मी MBA करेन. शेखरने मग डोळे उघडले. त्याला थोपटलं. असं काही नाही रे बच्चा. पुढे आपल्याला आहे ते बिझनेस सांभाळायचे आहेत म्हणून मी तसं म्हणत होतो. पण तुझा इंटरेस्ट त्यात असेल तर तुला जे हवं ते कर. त्यातही पुढे काय करायचं ते पाहू आपण. माझ्या एका मित्राची ट्रॅव्हल एजन्सी आहे, कंपनी पण आहे. त्या संबंधी तो गाईड करेल. पुढे मागे तू सुद्धा त्याच क्षेत्रात जा. माझा मित्र गाईड पण करेल, मदत पण करेल. मी बोलेन त्याच्याकडे. त्यानंतर तेजस थोडा हसला. बरं, आता थोडा वेळ मोबाईल खेळ तू. हां, खिशात राहून राहून तो मोबाईल सुद्धा कंटाळला असेल नाही का? शेखरने विचारलं. तसं तेजसला थोडंसं हसू आलं. नको काका, मी निसर्ग पाहतो ना, तेजस म्हणाला. असू देत बेटा, सध्या तू मोबाईलच पहा. नक्की ना काका? तेजसने पुन्हा एकदा कन्फर्म करून घेतलं. हो रे बेटा, अगदी नक्की. मग त्याने मोबाईल काढला आणि गेम चालू केला. शेखर आणि शर्वरी एकमेकांकडे पाहून हसत राहिले. आज तेजसला काकाने बच्चा अशी हाक मारली होती. त्याला आपल्या बाबांची तीव्रतेने आठवण झाली. त्याचे बाबासुद्धा त्याला बच्चा म्हणायचे. मोबाईल खेळता खेळता तेजसच्या मनात विचार आला. काकू आपल्यासाठी प्रत्येक वेळेस स्टँड घेते, प्रसंगी काकाशी भांडते. काका पण चांगले आहेत, कधी कधी रागावतात, पण आपल्या भल्यासाठीच. पण तिथे गेल्यावर काय होईल? काकाचं तिथलं घर कसं असेल? आपली राहायची काय सोय असेल? खरं तर हे सगळं त्याला काकूला विचारावंसं वाटत होतं, पण तिला ते विचारणं त्याला प्रशस्त वाटलं नाही. दुनियाची समज यावी एवढा तो मोठा नव्हता. पण आता कुणाशी काय बोलावं, कितपत बोलावं, काय विचारावं, नात्यांमध्ये किती अंतर ठेवावं, किती आपलेपणाने वागावं, याची मात्र अवेळी आलेल्या जबाबदारीने समज नक्कीच आली होती. काका काकू आपले असले तरी ते आपले आई बाबा नाहीत. तसे ते आपल्याला परकेच. ते म्हणतील तसंच तिथे राहायला हवं. कदाचित दादाबरोबर रूम शेअर करावी लागेल, पण आपण कोणतेही हट्ट करायचे नाहीत. ते दोघं जसं म्हणतायत ना, पुढची 5 वर्ष तसंच राहायचं. दोघांना त्रास होईल असं काही वागायचं नाही. तेजसच्या मनात विचार येत होते, प्रश्न पडत होते. प्रश्नांची उत्तरं तो स्वतःच शोधत होता, मनाला समजावत होता. विचारांमुळे मोबाईलमध्ये पण लक्ष लागत नव्हतं. शेवटी वैतागून त्याने मोबाईल ठेवून दिला आणि डोळे बंद करून झोपून गेला. पुन्हा एकदा आपल्या बाबांची त्याला प्रकर्षाने आठवण झाली. आई बाबांबरोबर केलेली शेवटची कोकणची ट्रीप त्याला आठवली. आईबाबांच्या अचानक जाण्यामुळे अमित आणि तेजस दोघेही बिथरले आहेत. काका काकू त्यांना सावरायचा प्रयत्न करतायत, पण आता स्वतःचं घर सोडायचं, मित्रपरिवार सोडायचा, बल्लाळ मामा, कुंदा मामी, कीर्ती या सगळ्यांना सोडून कोल्हापूरला जायचं, हे सुद्धा त्यांच्यासाठी एक मोठं आव्हानच आहे. कोल्हापूरला गेल्यावर बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी घडणार आहेत. त्यांचं आयुष्य बदलणार आहे. तिथे जाऊन पुढे काय काय घडणार आहे हे पाहूया येणाऱ्या भागात.